आता बातम्यांचा वेगवान आढावा पाहूयात 100 हेडलाईन्सच्या माध्यमातून। राष्ट्रवादी महायुतीमध्ये 60हून अधिक जागा घेण्याच्या तयारीत राष्ट्रवादीचे 54 आमदार, काँग्रेसचे 3 आणि अपक्ष 3 आमदार आपल्यासोबत असल्याचं अजित पवारांचं वक्तव्य। पहिल्या टप्प्यात जिथे उमेदवार निवडून आले तिथे जाणार आणि निवडून येणाऱ्याला तिकीट देणार हाच जागा वाटपाचा निकष अजित पवारांकडून स्पष्ट। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज नागपूर जिल्ह्यातल्या काटोल विधानसभा मतदारसंघामध्ये। काटोलच्या जागेसाठी अजित पवार आग्रही, त्यामुळे मतदारसंघाचाही दादांकडून आढावा। राष्ट्रवादीबरोबर दुर्दैवी युती, असंघाशी संघ केला, भाजप प्रवक्ते गणेश हाके यांचं वक्तव्य। लोकसभेमध्ये राष्ट्रवादीनं युती धर्म पाळला नाही, म्हणूनच लातूरमध्ये भाजप उमेदवाराचा पराभव झाल्याचाही हाकेंचा आरोप। महायुतीमध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच, भाजपची 150 पेक्षा कमी जागा लढणार नसल्याची भूमिका। जागेच्या हट्टापेक्षा जिंकण्याची शक्यता असलेल्या पक्षानं ती जागा लढवावी अशी आमची भूमिका, सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य। माजी खासदार विनायक राऊत यांनी केली पंतप्रधानांकडे नारायण राणेंची तक्रार। राणेंच्या धमकावणीची, भाषेची मोदींकडे पत्राद्वारे तक्रार। तानाजी सावंत यांना मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी बोलावलं। तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर मुंबईमध्ये बोलावल्याची माहिती। मुख्यमंत्री तानाजी सावंत यांचे कान टोचवणार का याकडे लक्ष। तानाजी सावंत मुक्त विद्यापीठ असून अशा वक्तव्यामुळे वाईट संदेश पसरतोय। निवडणुकीच्या तोंडावर अशा वक्तव्यामुळे गैरसमज होतो। तानाजी सावंत यांनी केलेल्या वक्तव्यानंतर हसन मुश्रीफ यांचा पलटवार। मोदींनी काल राजकीय माफी मागितली। संजय राऊतांचा टोला, तर पंतप्रधानांनी माफी मागून प्रश्न सुटणार नसल्याची राऊतांची टीका। केंद्रीय मंत्री रामदास आठवले उद्या मालवणच्या दौऱ्यावर। राजकोट किल्ल्यावरती जात शिवरायांचा पुतळा उभारला होता, त्या ठिकाणची आठवले हे पाहणी करणार। मनोज जरांगे पाटील उद्या मालवणमध्ये जात राजकोट किल्ल्याची पाहणी करणार। महापुरुषांच्या नावानं राजकारण नको, दोषींना तात्काळ आत टाका, जरांगेंची मागणी। शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते योगेश केदार यांनी जरांगेंची घेतली भेट। दोघांमध्येही अंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षणावरती सकारात्मक चर्चा झाल्याची केदार यांची माहिती। शिवरायांचा पुतळा पडल्या प्रकरणामध्ये महाविकास आघाडीचं उद्या मुंबईमध्ये जोडे मारो आंदोलन। मुंबई पोलिसांची मात्र अद्याप आंदोलनाला परवानगी नाही। त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे नेते मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेणार। आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटकेंवरती दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास सीबीआयकडे सोपवला जाण्याची शक्यता। राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या पुढाकारानं हा गुन्हा दाखल झाला असल्याची चर्चा। रावसाहेब दानवे, अब्दुल सत्तार यांची विमानतळावरती भेट। एकमेकांमध्ये राजकीय विरोधक असताना विमानतळावरती गळाभेट घेत केलं फोटो सेशन। सोयाबीन कापूस पिकाला योग्य भाव आणि 100% पीक विमा मिळावा या मागण्या मंजूर करा, नाहीतर 4 सप्टेंबर पासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन करू। शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांचा सरकारला इशारा। आणि एक मोठी बातमी, सुप्रिया सुळे यांचे